बातमी आहे पुण्यातून। पुणे लोकसभा पोटनिवडणुकीसंदर्भात महत्त्वाची बातमी आहे। पुणे लोकसभा पोटनिवडणुकीचा तिढा आता उच्च न्यायालयात जाण्याची शक्यता आहे, कारण निवडणूक आयोग उच्च न्यायालयात या संदर्भात धाव घेण्याची शक्यता आहे। गिरीश बापट यांच्या निधनानंतर ही जागा रिक्त झाली होती आणि अद्यापही या संदर्भात या जागेवर निवडणूक झालेली नाही। उच्च न्यायालयाने निवडणुका घेण्याचे आदेशही दिले होते आणि या संदर्भात आता हा तिढा उच्च न्यायालयात जाण्याची शक्यता आहे। आमचे प्रतिनिधी रोहन कदम आपल्या सोबत दूरध्वनीवरून जोडले गेले आहेत। रोहन, काय सांगाल? पुणे लोकसभा पोटनिवडणुकीचा तिढा आता उच्च न्यायालयात जाण्याची शक्यता आहे, काय अधिक सांगाल? नक्कीच मिळेल। खरं तर आपण सगळ्यांनी पाहिले की जवळपास 9 महिने झालं पुण्याचे खासदार गिरीश बापट यांचं निधन होऊन तरी देखील पुणे लोकसभेची जी पोटनिवडणूक आहे ती निवडणूक आयोगाने जाहीर केलेली नव्हती आणि यामध्ये सांगितलं होतं की भाजपने जाणून बुजून जी आहे ती ही निवडणूक पुढे ढकललेली आहे आणि या सगळ्या विरोधामध्ये पुणेकर नागरिक जे ते कोर्टामध्ये गेलेले होते आणि हायकोर्टाने जो आहे तो निवडणूक आयोगाला सगळा हा तिढा सोडून निवडणुका घेण्याचे आदेश दिलेले होते। परंतु आता जी माहिती सध्या मिळते त्यानुसार मुंबई उच्च न्यायालयाच्या नंतर आता जो आहे तो निवडणूक आयोग कदाचित सुप्रीम कोर्टामध्ये जाऊ शकतो आणि सुप्रीम कोर्टामध्ये जाऊन ते निवडणूक घेण्यासाठी कशा रीतीने असमर्थ आहेत याबाबतचं स्पष्टीकरण देऊ शकतात। त्यामुळे सध्याची जी प्रक्रिया आहे ती सुरू झालेली पाहायला मिळते। परंतु याचिकाकर्त्यांनी जी आहे ती ही आधीच असं सगळं घडू शकतं आणि निवडणूक आयोग जे आहे ते सुप्रीम कोर्टामध्ये जाऊ शकतं याची मनामध्ये खात्री करून जे आहे ते सुप्रीम कोर्टामध्ये कॅवेट जे आहे ते सादर केलेलं आहे। या कॅवेटच्या माध्यमातून सुप्रीम कोर्टामध्ये ज्यावेळेस निवडणूक आयोग निवडणूक घोषित करा, निवडणूक आयोग जेव्हा सुप्रीम कोर्टाला सांगेल की आम्ही निवडणूक घेण्यास असमर्थ आहोत त्यावेळेस या याचिकाकर्त्यांची बाजू जी आहे ती बाजू ऐकून घेतल्याशिवाय सुप्रीम कोर्ट कोणताही निर्णय देऊ शकणार नाही। याच्या मागणीसाठी जी आहे ती याचिकाकर्त्यांनी सध्या सुप्रीम कोर्टामध्ये धाव घेत कॅवेट दाखल केलेलं पाहायला मिळत आहे। त्यामुळे कदाचित आता राहिलेले 4 महिन्यांसाठी ही निवडणूक होती की नाही की पुणे लोकसभेची निवडणूक पोटनिवडणूक जी आहे ती रद्द होते हे पाहणं देखील आगामी काळामध्ये महत्त्वाचं ठरेल आहे। मिनल, अगदी रोहन, या संदर्भात तुमच्याकडून आम्ही जाणून घेतच राहू। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।